तुला जन्माची, सांग होशील का माझी नवरी. जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो. जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. तर मित्रांनो, आपल्या जे ते सर्वात आधी आपल्या सुपर VPN ॲप आहे तो आपल्या ओपन करून VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं. VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक किंवा आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करून जो बिटचा व्हिडिओ असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर आपल्याला आता इथं जे ते बिटनुसार इथं जे ते आपला हा व्हिडिओ जो तो स्प्लिट इथं जे ते करून घ्यायचे. तर बीट 2 वरती येऊन आपल्या इथे स्प्लिट करा, परत नंतर बीट 3 वरती येऊन परत स्प्लिट करा, परत बीट 4 वरती जे ते आपल्याला येऊन परत स्प्लिट करा, परत बीट 5 वरती येऊन जे ते स्प्लिट जे ते करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जेवढे काय मित्र इथे बीट असतील तर त्या बीटनुसार इथं तुम्ही हा जो व्हिडिओ असेल तो इथं स्प्लिट जे ते करून घ्या. ओके. तर मित्र, इथं जे ते मी आपले जेवढे काय मित्रांनो बीट होते तर त्या बीटनुसार इथं मी इथं स्प्लिट करून घेतले. तर स्प्लिट झाल्यानंतर आपल्या इथे जे ते इमेज जो तो रिप्लेस करायचा, तर तो करण्यासाठी आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं तुम्हाला खालती थोडंसं स्क्रॉल करून जे ते घ्यायचं. त्यानंतर इथं रिप्लेसचं ऑप्शन भेटेल, त्या रिप्लेसवरती जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला किंवा तुम्ही तुमचा इमेज पर्सनल इथं यूज करू शकता. तर मित्रांनो, त्यावरती आपल्याला जे ते क्लिक करून जे ते घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या काय अर्जा परत नंतरचे मित्रांनो ह्याच्यावरती यायचं आहे व्हिडिओवरती, परत आपल्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती जे ते जायचं आहे आणि त्यानंतर परत आपला हा जो इमेज असेल तो आपल्या इथं अशा प्रकारे रिप्लेस जो तो करून घ्यायचा आहे. तर मित्र, आता इथं इमेज जे ते कसं रिप्लेस करायचं हे तर तुम्हाला माहीत पडले. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही मित्र इमेजेस असतील इथं ते सर्व इथं रिप्लेस जे ते करून घ्या मित्रांनो. परत एकदा तुम्हाला एकदा स्टेप सांगतो काय करायचं ते. आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करून जायचं, त्यानंतर इथं खालती स्क्रॉल करून घ्यायचं थोडंसं. त्यानंतर इथं तुम्हाला रिप्लेसचा जे ऑप्शन भेटेल तर त्यावरती क्लिक करून त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इथं जे ते आपला इमेज जो असेल तो इथं रिप्लेस होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्ही व्यवस्थितपणे इथं इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस जे ते करून घ्या. ओके. तर मित्र, मी इथं जे ते जेवढे काय मित्रांनो आपले इथं इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी इथं रिप्लेस जे ते करून घेतले. तर रिप्लेस झाल्यानंतर आपल्याला जे ते सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करून आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला स्लाइड अँड वेव्ह अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो आपल्या इथं अप्लाय करायचा. तर त्यासाठी तुम्हाला इथं थोडंसं स्क्रॉल करायचं आहे. तर स्क्रॉल जे ते करून घ्या मित्रांनो आणि तुम्हाला इथं जे ते तो वाला इफेक्ट जो असेल तो इथं तुम्हाला भेटून जाईल. इथं स्लाइड अँड वेव्ह भेटला आणि तो आपण इथं लावला आहे मित्रांनो. त्यानंतर त्या इमेजच्या सुरुवातीलाच येऊन परत इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे ते काय करायचं बघा मित्रांनो, ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जे ते येऊन जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला जे ते हेक्सागोनल स्पॉट एक तुम्हाला इफेक्ट भेटेल तो इथं घेऊन टाका आणि हा जो इफेक्ट असेल त्या सुरुवातीच्या इमेज पुरता इथं जे ते अशा प्रकारे ॲडजस्ट जो तो करून घ्या. तर केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जे ते आपल्याला जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला इथं जे ओबल अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल, सॉरी मित्र ॲनिमेशन असेल तो इथं नंतर आपल्या परत त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्याला जे काय करायचं बघा मित्रांनो. तर मित्रांनो, त्या इमेजच्या जे त्या सुरुवातीला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला नाईट क्लबमध्ये जे ते येऊन जायचं आहे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला जे ते स्प्लिट फ्लिकर प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल, तर तो इथं देऊन टाका. त्या इमेज पुरता जे ते अशा प्रकारे इथं ॲडजस्ट वगैरे जे ते तुम्ही इथं व्यवस्थितपणे जे ते इथं तुम्ही करून घ्या. तर मित्रांनो, इथं करून घेतल्यानंतर परत नंतर जे ते इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं स्टे आउट अशा प्रकारचं एक तुम्हाला इथं भेटेल मित्रांनो इफेक्ट आणि तर दिल्यानंतर परत नंतर जे ते इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जे ते जायचं. परत त्यानंतर इथं तुम्हाला वेव्ह अँड अशा प्रकारचं एक बघा मित्रांनो एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर त्यासाठी थोडंसं स्क्रॉल जे ते अशा प्रकारे इथं करा मित्रांनो. तर वेव्ह एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतर जे ते आपल्या इमेजवरती येऊन आपल्या स्टाईलमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शनमध्ये जे ते तुम्हाला बघा 3D झूम अशा प्रकारचा एक तुम्हाला मित्रांनो इथं
भेटून जाईल तो ॲनिमेशन, तर तो इथं तुम्ही देऊन टाका मित्रांनो. तर मित्र हे बघा मित्र इथं जिथे अप्लाय जिथे होत आहे त्याला, तर आपण थोडंसं वेट करूया त्याला जिथे लागेपर्यंत. जो आपला जो ॲनिमेशन होता तो इथे लागला आहे मित्रांनो. तर लागल्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या इथं थर्ड फोटोवरती जिथे आपल्याला काय करायचं आहे येऊन जायचं. थर्ड फोटोवरती आपल्याला आल्यानंतर आता आपल्याला इथे जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे, त्यानंतर आपल्या इथं स्प्लिटमध्ये येऊन इथे जिथे आता मिरर 3 प्रकारचा जो मित्रांनो हे असेल मित्रांनो इफेक्ट, तो इथे घेऊन टाका आणि इथं जिथे बरोबर त्या इमेज पुरता इथे सेट वगैरे करून घ्या. नंतर ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याचा जो करून टाका. त्यानंतर इथे 0 करून टाकायचे. त्यानंतर तो जो इफेक्ट असेल मित्रांनो, तो थोडासा जे ते व्यवस्थितपणे इथे अशा प्रकारे इथे सेट करून घ्या. सेट केल्यानंतर त्या इफेक्टच्या सुरुवातीला येऊन ॲडजस्टमध्ये जायचे. त्यानंतर इथं सुरुवातीला एक प्लस की द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या इफेक्टच्या एंडला येऊन एक प्लस की द्या. त्यानंतर व्हर्टिकल जे ते अशा प्रकारे इन्क्रीज जे ते करा मित्रांनो. म्हणजे त्या तिन्ही फ्रेममध्ये जो आपला इमेज असेल तो व्यवस्थितपणे इथं लागायला हवा. अशा प्रकारे तुम्ही इथं जे ते हे करून घ्या मित्रांनो व्यवस्थितपणे सेट. त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इथं लव्ह सेक्शनमध्ये जिथे काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं आहे मित्रांनो. तर लव्ह सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं जे ते हार्ट बीट तुम्हाला इफेक्ट भेटेल, तर तो इथं देऊन टाका आणि व्यवस्थितपणे त्या इमेज पुरतं इथं ॲडजस्ट वगैरे इथं करून टाका. ओके तर मित्रांनो आपल्या जे काय व्हायचं, आपल्या परत त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या जे ते बटरफ्लाय या सेक्शनमध्ये जे ते आपल्याला काय करायचं येऊन जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सुरुवातीलाच बटरफ्लाय येऊन जाईल. तर तो इथं त्या इमेजला इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपला बटरफ्लाय इफेक्ट ओके तर मित्रांनो त्यानंतरच्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं म्हणजे शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बटरफ्लाय सेक्शनमध्ये येऊन बटरफ्लाय प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका आणि हा इफेक्ट असेल तो नंतरच्या बीटपर्यंतच आपल्याला जो इथे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट केल्यानंतर त्या बीटवरती थांबून परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन आपल्याला जिथे हेल फायर असा जो असेल मित्र इफेक्ट तो देऊन टाका. तो इफेक्ट सुद्धा नंतरच्या मित्रांनो आपल्या बीटपर्यंतच द्यायचा आहे. त्यानंतर परत त्या बीटवरती थांबून परत बॉडी पिटमध्ये येऊन ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन आपल्या परत थोडंसं खालती स्क्रॉल करून तुम्हाला रिव्हॉल्विंग टेक्स्ट अशा प्रकारचा एक तुम्हाला पिक्चर तो इथं देऊन टाका आणि तो इथं बरोबर त्या इमेजला जो तो ॲडजस्ट वगैरे होऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं व्हिडिओ रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला ॲरो दिसत आहे, तर त्या ॲरोवरती क्लिक करा. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात झाली मित्र. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून आपलं यूट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.